नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. तर सिडकोचा मुर्दाडपणा समोर, घर नाकारणाऱ्यांचे डिपॉझिट परत देण्यात चालढकल. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेत घर परत करणाऱ्या अर्जदारांच्या डिपॉझिटची रक्कम परत करण्यात चालढकल सुरू असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली होती. सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. या योजनेतील घरांच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलन सुरू असताना सिडकोच्या अन्यायकारक कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिडकोची घरं ज्यांना लॉटरीमध्ये लागली होती त्यापैकी अनेकांनी विविध कारणांनी ती घरे नाकारली आहेत. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांनी डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत देण्यास सिडकोकडून उशीर केला जात असल्याचं समोर आलं आहे. सिडकोने अर्जदाराकडून डिपॉझिट म्हणून 75,000 तसेच 1,50,000 आणि 2 लाख असे डिपॉझिट घेतले होते. मात्र ज्यांनी घरं नाकारली त्यांना डिपॉझिटची रक्कम परत देण्यास उशीर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. नेमकं प्रकरण काय? सिडकोच्या लॉटरीमध्ये 19,000 जणांना घरं लागली होती. मात्र अनेक कारणांमुळे ज्यांना घरं लागली त्यांनी ती नाकारली किंवा सिडकोला परत केली. ज्यांनी सिडकोची घरं नाकारली त्यांना नियमाप्रमाणे डिपॉझिटची रक्कम परत करणं आवश्यक आहे. मात्र सिडकोकडून यात उशीर होत असल्याचं समोर आलं आहे. सिडकोनं अर्जदारांकडून 75,000 तसेच 1,50,000 आणि 2 लाख रुपयाचं डिपॉझिट जमा करून घेतलं होतं. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांना ही रक्कम देण्यासाठी सिडकोनं अर्जदारांकडून बँक डिटेल्स वगैरे घेण्यात आला आहेत. पण प्रोसेसला 3 महिने लागणार असं सांगितलं जात आहे. मात्र जर म्हाडामध्ये पाहायला गेलं तर म्हाडा ज्या प्रकारे अर्जदारांच्या डिपॉझिटची रक्कम परत करण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवते त्याप्रमाणे सिडको जलद कृती का करत नाही असा सवाल अर्जदारांकडून करण्यात येत आहे. सिडकोच्या घरांना अर्जदारांचा अल्प प्रतिसाद. सिडकोनं माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे 26,000 घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात आली होती. सिडकोनं या घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या. अर्ज करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देखील दिली गेली. मात्र सिडकोकडून 25,723 घरांची लॉटरी काढण्यात आली. त्यापैकी 21,000 घरांची सोडत 15 फेब्रुवारीला काढण्यात आली होती. यामध्ये 19,518 अर्जदार यशस्वी ठरले होते. मात्र 16 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार 2,900 ग्राहकांनी घर खरेदीसाठीचं कन्फर्मेशन अमाऊंट भरली आहे. त्यामुळे सिडकोच्या उर्वरित घरांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर साहजिकच ज्या पद्धतीने सिडको काम करते त्याच पद्धतीने म्हाडासुद्धा आहे. मग म्हाडाच्या लॉटरीमध्ये जर विजेते घर नाकारत असतील किंवा ज्यांना घर लागत नाही त्यांचं EMD अमाऊंट अनामत रक्कम जी आहे ते लगेच त्यांना परत केलं जातं 15 दिवसात किंवा 15 दिवसाच्या आत म्हणा किंवा 1 महिन्याच्या आत तरी त्यांना त्यांचं जे अनामत रक्कम आहे ते रिफंड होते. मग सिडकोमध्ये 3 महिने का लागत आहेत? कारण तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच बँक डिटेल्स वगैरे सगळं घेऊन त्याच्यानंतर तुम्ही जे आहे ते त्यांचं विनर लिस्ट जी आहे म्हणजे विजेते घोषित केलेलं आहे त्यांना. मग आता ती त्यांची मर्जी झाली त्यांना घर घ्यायचं आहे ना करायचं आहे काय करायचं आहे ते. उलट त्यांची अमाऊंट तुमच्याकडे सेविंगमध्ये होती तर ती त्यांना लवकरात लवकर परत करणे साहजिकच अपेक्षित आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.